हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या समवेत नुकतीच संयुक्त सहविचार सभा पार पडली. या बैठकीत शिक्षक आणि शाळांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य TDFचे अध्यक्ष GK थोरात, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष KS ढोमसे, पुणे विभाग TDFचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे, कार्यवाह मुरलीधर मांजरे, खजिनदार प्रदीप गाढवे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, पुणे जिल्हा TDFचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे तसेच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाचे अध्यक्ष स्नेहल दत्तात्रय बाळ सराफ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सभेत दुबार युडायस असलेल्या शाळांच्या प्रलंबित संच मान्यतेचा प्रश्न, पवित्र पोर्टल भरतीची सद्यस्थिती, आभा कार्डची अंमलबजावणी, SIRचे काम, BLO नियुक्त्या तसेच प्रलंबित वैद्यकीय आणि फरक बिलांचा आढावा घेण्यात आला. पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत अधिकाधिक संस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षण अधिकारी डॉक्टर कारेकर यांनी केला. सर्व शिक्षकांनी आभा कार्ड काढून त्याद्वारे कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा. मात्र काही कारणास्तव आभा कार्डचा वापर शक्य न झाल्यास पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय बिलं स्वीकारली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. SIRचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालं असून भविष्यात BLOची जबाबदारी शिक्षकांऐवजी इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. तसेच प्रलंबित मेडिकल आणि फरक बिलांची प्रलंबित प्रकरणं मोठ्या प्रमाणात निकाली काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या सभेस मावळ तालुकाध्यक्ष बालम शेख, राधाकृष्ण येणारे, राजेंद्र सुतार, प्रशांत गुडे, वर्षा बारबोले, नितीन माने, गोपीनाथ मस्के, दत्तात्रय वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.